Audio Jungle. Audio Jungle. जय खानदेश, जय महाराष्ट्र मैत्रिणी, सण कशा आहेत सर्वजणी? मजा म्हणा. मी नीता आणि नीताज लाईफस्टाईल ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे खानदेशी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे. मी आपल्या चॅनलवर ना खानदेशी रेसिपीज, खानदेशी लाईफस्टाईल म्हणजे पण पूर्ण लाईफस्टाईल, मी काय काम करस काय नाही ते सगळं आपल्या चॅनलवर मी अपलोड करत राहस. तर आता भरपूर दिवसपासून आहे ना, म्हणजे मी गाव जायला होतो 15 दिवस मी गावला जायचं नाही म्हणून. आणि गावले जाताना मी तुम्हाला सांगितलं जायला तू, आणि मला असं वाटत नव्हतं की गावले जाताना परत तिकडे पोचानंतर तिकडनी काय म्हणजे तिकडे कसं वातावरण आहे काय नाही, तिकडनी रेसिपी वगैरे असं सगळं शेअर करसो असा विचार करावा होता. पण तिकडे जायचं नाही म्हणजे आता सगळ्यात ते डेअरिंग नाही होत की असं म्हणजे मोबाईलनी ना आणि सगळ्यांना समोर म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला लागू असं. लोक असं म्हणतात ना की हा म्हणजे काय मोबाईल लिसनच फिरत राहस आणि मोबाईलवर व्हिडिओ काढत राहत असं ना, ते लोक नाव ठेवतात अजून पण, म्हणून मग ना डेअरिंग होत नाही पटकनी. थोडा थोडा व्हिडिओ तर काढी तू, पण ते एडिटिंग करायला मग नेट तिकडे पुरेस राहिनी राहतं, कारण की पोरसकडे मोबाईल राही ना तर त्या नेट संपाळे टाकेल असं चालू होतं. म्हणून मग काही व्हिडिओ थोडाफार काढलेत मी, त्या मग असा शॉर्ट्समा किंवा एखादा ब्लॉग असा अपलोड करत दिसू. पण मनाकडून तिकडे जायचं काय डेली न मिनी ब्लॉग वगैरे काही काढाय नाही राहतात, रेसिपीला व्हिडिओ पण नाही टाकाय राहतात. तर आता परत गावथे उन्हू त्यानंतर सगळा म्हणजे पोरस स्कूल वगैरे, आणि गावले जिथलं मी आवरीसाने जायला होतो ना, एवढं सगळं घर आवरीसाने सगळं बॅग वगैरे पॅकिंग करशील, सगळं काही व्यवस्थित करशील जायला होतो. आणि तिकडून येवानंतर मग मी 15 दिवस राहिलो पोरस तरी सनी, आणि मिस्टरही लागलं तर थोडंसं 4-5-7 दिवस राहायचं तेही लागलं तर. तर त्यासाठी तेवढं तो पसारा करत ठेवला होता ना, तो पसारा म्हणजे असं वाटत होतं ना की हा म्हणजे मी जायला तू गावले. आणि आता परत ते म्हणतात ना की हा बरोबर ठिकाणी एंट्री वहिनी देवा, मी बरोबर ही लागू स्वर्गामा, असं असं म्हणजे एकदम पसारा करत दिला साहेब मी घरमा. आणि तो पसारा आवरतच मला एवढा नाके नऊ उन्हात ना की असं वाटत होतं की मी एखादं बंद घरमा कुठेतरी हिला गेलं की जरी कोणी भरपूर वर्षापासून कोणीच नाही राहिलं असं घरमाईला गेलं असं मला वाटेनंतर. तर तो पसारा आवरा त्यानंतर मग पोरसनं भुकला येतोय, पोरसनं शाळानं वगैरे पण रुटीन व्यवस्थित सेट करप. आणि त्या इथला गाव थाय आणेल कपडा बी धुवाना परत, म्हणजे गावाकडे धुवेल का राहतं तरी ते इकडे आधीच ना धुवानच वाटतंच, कारण की त्यांना म्हणजे तिकडनं असं वेगळाच म्हणजे वास तर चांगला राहतो आपला मातीना वास राहतो गावना, पण तरी इकडे आणेल त्या कपडा धुवणच पडतंच. परत घरमा इकडे ज्या बेडशीट चादरी उशिना कवर वगैरे पडदा वगैरे ते सगळं धुणं, ते एवढा कपडा निघेल धुवाने ना भरपूर की त्या कपडाच संपे नाही राहतात धुवानं. आणि घरनी क्लिनिंग वगैरे पण करी. आणि मग त्यानंतर म्हटलं आता ते जरा मी आता कालच मी तो पण व्हिडिओ लिहिणार होतो, पण तेव्हाच बरोबर मोबाईल हात माली ना, आणि ते कसं त्याला मग चार्जिंगच नव्हती, कारण की ह्या कार्टून येत नाही, ह्या कार्टून मोबाईल मग चार्जिंग उरूच देतच नाही. आणि त्याच कामच बरोबर म्हणजे दुसरं काम शेडा म्हणजे मन शिवणकाम, ते पण काम भरपूर पेंडिंग होतं. त्या पण म्हणजे घरमधलं कामं आवरता त्या पण कामं करणं पडतात, कोणी काय काय देणं शेते. तर ते असं मला रुटीन आता चालू होतं. आणि मग त्यांना मला काही व्हिडिओ काढायचं टाकायला काही टाईम भेटणार नाही. तर आता आजपासून व्हिडिओ काढूया आणि आपल्या चॅनलवर अपलोड करूया. आणि आता परत सुरुवात करूया. म्हणजे मी ना असा विचार करतो की गावले जायचं जास्त मला सबस्क्रायबर वाढतील, गावले जायचं नाही मी जास्त चांगला व्हिडिओ काढायचं टाकसू, पण ते सगळं वैग्य खोटं. आणि आता मग परत सुरुवात आपल्या म्हणजे घरपासूनच, कारण की इकडे वायफाय पण शे आणि मोबाईल पण म्हणजे पोरं शाळामध्ये जातस, ट्युशनला जातस, परत त्यासला अभ्यासला बसायला बसता तेवढा टाईमपर्यंत त्या मोबाईल ठेवतच ना, तेवढं मग मला व्हिडिओ काढायला टाईम हवं भेटी जास. पण कावलं तसं काही टाईम भेटी नाही राहता, पण आपलं आठच जे आता डेली न रुटीन आहे ना, ते रुटीन आणि रेसिपीज आहे ह्या सगळा असणार व्हिडिओ मी टाकत जासू. तर जर तुम्ही पहिल्यांदा येला असाल ना आपल्या उन्हा असतील ना आपल्या चॅनलवर, तर आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडता असेल ना तर लाईक करा. आणि तुम्हाला जर काही कमेंट करूशी वाटतं होती ना तर कमेंट करा. आणि त्यांना सांगायचं ना बेल आयकॉन प्रेस करजात, म्हणजे मला व्हिडिओ टाका ना तर तो व्हिडिओनं सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचत जाईल. आणि तुमले पण व्हिडिओ देखाले आवडतील आणि देखाले भेटतील, म्हणजे
देखत जा. आणि तुम्ही पण जर विचार करता असेल की बा आमले पण व्हिडिओ टाकायला सुरुवात करणं शे, तर सुरुवात करा. कॅमेरा उचला, व्हिडिओ शूट करा, एडिटिंग करा. थोडीफार का होईना पटकन कोणलीही जमीन आहे ना अशी एडिटिंग राहत, काहीच अवघड राहत नाही. त्यांना मला असं वाटच फक्त आपले की अवघड असेल, पण काहीच अवघड राहत नाही. तर एडिटिंग करा आणि व्हिडिओ टाकायला तुम्ही पण सुरुवात करा. तर ती होईगी बरी बडबड भरपूर. मी आहे ना आज मिशोवर ताई म्हणजे मिशोवर तर मी कॉर्सेट ऐकायला होतात, मागाडेल होतात. तर त्या आज उन्हात मग त्याच म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करस. पॅकिंग तर खोलीसन ठेवायचं आले एवढा कथा, म्हणजे लेडीजला एवढा धीर कतारा असते काही वस्तूली नाही. आणि ती वस्तू म्हणजे पॅकिंग आपण एक दिवस तरी ठेवतो, तसं काही धीर राहत नाही. आल्या आल्यात आपलं देखणारच कसं येईल कसं नाही. तर ह्या सारा 2 सेम म्हणजे कॉर्सेट मी ऑर्डर केले. मस्त आहेत, कॉटन आहेत, कॉटन आहेत चांगला. आणि असा गळा पण असं ते का बी शेप माशे, ते वेअर करानंतर माहिती पडेल ना ते कसा शेत कसा नाही. छान आहेत, लॉंग आहेत. आणि एक साईडले त्याला पॉकेट आहे, म्हणजे असा कट नाही आहे साईडले. ए लाईन मला तसं ए लाईन कुर्ती राहत तसं आहेत त्या. आणि साईडले पॉकेट आहे. हा एक ब्लॅक कलर नशे आणि दुसरा एक ऑरेंज नाही. असं म्हणतस ना की उन्हाळामा ब्लॅक आणि ऑरेंज कपडा घालतात नाही म्हणे, ते म्हणजे ऊन ऑब्झर्व करस असं जास्त. पण मला आवडणार तर सध्या म्हणजे मिशोवरनं ट्रेंडिंग मा चालू आहेत ह्या. आणि आवडणार मला म्हणून मी आता मागाडली ना. म्हणजे आपण काय जास्त ऊन मग तर बाहेर जाणं होतच नाही. कारण की पोरसले पण बस, मोठा पोरगाले बस लेवाले सोडाले शे शाळा, आणि छोटाले पण लेवाले एकच टाइम जाणं पडस. मग तेव्हा नाही घालत. तर असं म्हणजे संध्याकाळ टाईमले किंवा रातना टाईमला असं कुठे बाहेर जाणं येणार राहील तेव्हा घालू शकतस ना. आणि हिवाळा मग पण कामात येतीनच, आपण काही डेली वेअरला असं घरमा तर नाही वापरणार. कुठे जावं ऑन टाईमले बरं येतच. आणि ज्या ट्रेंडिंगमध्ये राहतस ना त्या मला ड्रेस आवडतस, म्हणून मग मी त्या एक तर लेस नाही तर मग मी स्वतः स्टिच करत. आता मी जे घालेले ना म्हणजे हाऊ मी साडी ना शियल ड्रेस आहे, प्लेन साडी होती आणि त्याला हाऊ पदर होता. तर पूर्ण साडीलाच ड्रेस आहे. तर मी जी प्लेन साडी होती ना त्यानं म्हणजे कुर्ता आणि पॅन्ट शिवलेले आणि हाय त्या साडीवर ना पदर होता, त्या पदरने मी ओढणी करलेले. असा मी ड्रेस स्वतः स्टिच करीस आणि घर त्या डेली वेअरसाठी वापरस. आणि मग कुठे जावं करता नॉर्मली असा पाहिजे ह्या मी शोरूम मागाडले राहतच नाही. ते कितलं पण मी स्वतः चांगला कपडा शिवस घालस तरी पण आहे ना ते मी शो एकदा ओपन करायला तर त्यांना माहिती लेवाशिवाय ना हात कंट्रोलच होत नाही का काय माहीत असं. तर हा एक ऑरेंज आणि एक ब्लॅक असा या 2 कॉर्सेट येतच. आणि आता म्हटलं उन्हाळा म्हणा असं सुटसुटीत कापड म्हणजे सुटसुटीत कपडा तर घरमा घालायला पाहिजेत. मग असा या टी शर्ट आहेत ना, टी शर्ट मागाडले आहेत मी 3 आहेत त्या. एक व्हाईट आहे, प्रिंट पण छान आहे त्याने एकदम मस्त आहेत. आणि खरंच आहे ना जसं आपले मनले जसं पटस ना तसं राहावं खरंच. कारण की आयुष्य आहे ना एकदाच आहे. आपले काय कोणी परत धाडणार नाही की आता तुला घरना लोकसले आवडत नाही किंवा तुला नवराले आवडत नाही, तुला मायबापासले आवडत नाही, तुला फॅमिलीवालासले आवडत नाही, तू आते नको घालू. मग पुन्हा जन्मामा तुले जशी फॅमिली भेटील, पुन्हा जन्मामा जसा नवरा भेटील, मग तसं तू तव स्वप्न पूर्ण कर. असं काही नाही राहत. आपले जन्म एकदाच भेटले, पुन्हा जन्माला कोणी देखेले काय आता दुसरा दिवस नाही गॅरंटी राहत नाही की दुसरा दिवस काय होणार आहे. तर पुन्हा जन्माला कोणी विचार करेल. म्हणून जर जसं आपले वाटस ना की म्हणजे जेव्हा टाईमनी पोरं आपलं लहान राहतच वगैरे तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा आपलं पोरं थोडाफार मोठा व्हायचं जातं तेव्हा आपले जसं मनले वाटत जसं आवडत तसं राहिले हो. कारण की आयुष्य हे एकदाच आहे आणि एकदाच आपलं स्वप्न आपल्या हाऊस आपलं जे वाटेल ना ते कराशिवाय राहावं नाही. कोणी कितलं का आहे करणं आपलं आयुष्य आहे, आपले जगणे. लोक नाव ठेवणारा आणि लोक हसणारा ह्या काहीच कुठेच कामात येतच नाही. आपण जर चांगलं करत तर आपले नाव ठेवतंच, वाईट करत तरी आपल्यावर टीका करतच. म्हणून त्या टीकासले आणि हसाले अजिबात आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नये. आपले ज्या मार्गात जाणे पण आपण चुकू नये, हाऊ सगळ्यात पहिला आपला विचारायचा. आपण चुकू नये, आपण चुकीच्या गोष्टी करू नये, पण ज्या आपल्या आवडतील ज्या चांगल्या गोष्टी त्या नक्की करू म्हणजे करू. तर कितलं पण कोणी म्हणलं ना की नको घालू तू टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घालू नको आणि ती मला आवडी राहणं ना, मग मी म्हणा आवडणं मी करसू.
तुम्हाला कोणत्या गोष्टीतली मी टोकी राहू नका नाही टोकी राहू नका मग मला आवड मला जपू द्या तुम्हाला आवड तुम्ही जपा मी चुकणार नाही तुम्ही चुकू नका तू आपापला प्रश्न शेतस आणि आपण म्हणजे एवढं मॅच्युअर तर व्हायचं राहतच आपले की आपल्याला तर समजायला लागतं की या गोष्टी कोणत्या चुकीने आहेत कोणत्या चांगल्या आहेत. तर तुम्हाला जसं आवडीन ना तसं राहा जसा कपडा घालायला आवडीन जसं काही पण जे आवडीन ना ते करा कारण की खरंच आयुष्य एकदा विचार करे देखा की म्हणजे आपलं थोडंसं 30-35 नंतर थोडंसं आयुष्य बाकी राहते नंतर मग आपलं चालत आहे ना काही आहे राहत नाही. म्हणून जसं आवडीन तसं राहा म्हणून सोबत जगा आणि स्वतः पण आनंदित राहा दुसऱ्याला पण आनंदित राहू द्या. तर ते व्हाईट कलर नसे आणि एक ब्लॅक आहे आणि अजून एक पिंक कलर नाही तिन्ही पण कलर मस्त आहेत. मी ना पहिले जीन्स म्हणजे कॉलेज लाईफमध्ये होतो ना तेव्हा जीन्स म्हणजे कॉलेजला जाता येताना वगैरे जीन्स वगैरे घालेलं होतं पण तर त्या जीन्स कशा त्या काळामधल्या जीन्स होत्या. आत्तेनं काळामध्ये त्या नवीन येलेत ना त्या अशा लूज शेतेस त्या बॉटम तेच ना जास्त मोठं आहे साईडले पॉकेट वगैरे असे. तर मी आम्हाला साहेबला कितला दिवसपासून सांगितलं की मला तशी जीन्स ले नाही मग त्या असं वरनवर म्हणतं असं हा ले ना मग काही प्रॉब्लेम नाही हा ले काय नाही काय हा घालतच ना काय नाही ले 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 सांगे रडात पण लयाने काही असं नाव लिहिली रडात आणि सांगे पण येणार की आपण जाऊया शॉपिंग करायला आणि तवले जा असं तिथला दिवस पण सांगितलं की मी झुडिओमध्ये केले. पण मला असं म्हणणं होतं म्हणजे की मला स्वतःहून नाही आणणं होती मला असं म्हणणं होतं तुम्ही आणि द्या तर मी घालतो असं तर सांगितलं होतं मी आणि त्यामध्ये हा ठीक आहे ना तू आण ना तू घाल ना तुला आवडेल ना मग घाल असं. मी आता फायनली ना मी शोवरून त्या तसे जीन्स पण ऑर्डर करायलेत. मग त्याच्या जीन्स आणि या टी शर्ट असं मी वेअर करणार आहे कारण की भरपूर दिवसपासून सोडी दिलं होतं असं वेस्टर्न कपडा वगैरे घालणं आपलं ते नुसतं ती मॅक्सिलीनी का ती आटकाई कधी मॅक्सी आटकानी का दिवसभर त्यांना मज गया म्हणजे पहिला पोरगा व्हाय ना ते लग्न झालं 1 वर्षानंतर पहिला पोरगा येईल तर ते 1 वर्षभर तर असंच गाय की तब्येत खराब आहे उलट्या वैरा ना जुलाब वैरा ना पोटदुखी राहणं अशक्तपणा वाट राहणं मग ते ना माझी बात काही कसा मग इंटरेस्ट आहे कपडा कसा घालणार साडी वेशी राहणार का नाही काय घालेली काय नाही एक मॅक्सी अंग आटकाई का ती मॅक्सीवर दिवसभर रात्रभर चालणं जाय दुसरा दिन दुसरी मॅक्सी घालणं हाय सगळं रुटीन चालू होतं. त्यानंतर थोडं 4-5 वर्षांना आहे ना ते शाळामा टाकं ते शाळामध्ये म्हणजे घरनं आवरानं परत ते शाळामध्ये धावपळ करी सणलेवाला जावं तिकडून ते लिसन येऊ नका परत ते घरमानं तेवढा वेळ मग असं वाटतं कसं नाही आपण चांगलं काही म्हणजे चांगला ड्रेस चांगलं काही असं कसाले काही गरज नाही मॅक्सी घाली का वैकी का म्हणजे प्रत्येक स्त्रीनं तुम्ही जरी आता व्हिडिओ देखील राहणार असते ना तुम्हाला पण तेच कम्फर्ट म्हणजे असं वाटेल तुम्हाला की हा मॅक्सी घाली ना काय आपले कोणी देखील नाही राहणार आपण काही बाहेर जायला राहणार पण तेवढं हे आहे तेवढा टाईम त्यांना मग आहे आणि जो असं थोडंसं म्हणजे फ्री टाईम भेटायला लागेल ना की हा ठीक आहे आता पोरगाली सनी म्हणजे आपला साहेब असतं तर काय बाहेर जावायला टाईम भेटत नाही ते पोलिसची नोकरी मग असल्यामुळे तर त्यातले एक दिवस सुट्टी नाही का त्याबद्दल आम्ही साप्ताहिक की आम्हाला आराम करणे मग त्याचे तर काही टाईम भेटत नाही पण मग परत लिसनी बाहेर जावा ना असं थोडासा ते 5-6 वर्षांना 5 वर्षांना व्हायना ना त्यानंतर टाईम भेटायला लागला की त्याला लिसन मग आम्ही म्हणजे मी गार्डनमध्ये जाऊ कुठे फिरायला जायचं ना मग तेव्हा असं जसा कपडा घालेत तसं जसं कपडा आवडेत तसं घालायला भेटायचं आहे. आणि त्यानं पुढे ना ते 1 वर्ष जरा सगळ्या परत दुसरी प्रेग्नेन्सी कोरोनानं पिरियडમાં एवढी डेंजरस गेली ना की ते बापरे ते वर्ष तर डोकामाई कधीच जाणार नाही. ते भरपूर कठीण काळ जायला जातो ते म्हणजे तो काळ तर कठीण होत असतो कोरोनाला काळ तर कठीण होतात आणि त्यांना मम्हाला प्रेग्नेन्सी राहिला ते प्रेग्नेन्सी म्हणजे ते मला करताना कोरोनापेक्षा डायरेक्ट डेंजरस काळ आणि तो तसा पिरियड गया ते राहा मग ते मॅक्सी अटकाई का संपला विषय त्यानंतर डिलेवरी होईनी डिलेवरी नंतर मग तेच फिडिंग ना गाऊन फिडिंग ना ड्रेस फिडिंग ना सगळं काही कपडा घालत 3 वर्ष तर त्यांना मग कम्प्लिटली गया आणि आता ते या 1 वर्षापासून ना इथला घर मग कामवाडी जायला राहत असतं की असं वाटत पटकन करणं आवराईन कव जरासा स्वतःसाठी थोडासा टाइम काढायला असं वाटत राहस म्हणून आते पोरगा 5 वर्षांना वय झाले तर आते मी सांगितलेले साहेब की मी एवढं म्हणजे त्या 6 वर्ष त्यानंतर ना आता ह्या 5 वर्ष म्हणजे लग्नाला आता 12 वर्ष गेलं 12 वर्षापर्यंत जशी मी गावंढळ सारखी म्हणजे असं वाटत नाही की मी काही शिकेले का मी मुंबईनी असं मला कधीच वाटलं नाही असे मी एकदम साधी भोळी राहिला तू पण आता ना
आता थोडंसं स्वतःसाठी जगणं की हा ते या जबाबदाऱ्या थोड्याशा कमी होतील आणि आपले जसं ज्या ज्या आपल्या म्हणजे बकेट लिस्ट म्हणतस ना, बकेट लिस्ट राहतच आपल्या, काही आपण ठरायला राहस की मी असंच करसू मी तसंच करसू असं, तर त्या बकेट लिस्ट आता पूर्ण करणं शेतच हळूहळू. काही म्हणजे आता आम्ही 2-3 दिवसपासून आहे ना सगळ्या मैत्रिणी आम्ही सायकल शिकायला जाईल म्हणून, सायकल शिकायला आम्ही दुपारनं जाऊ, आपला टाईम भेटत दुपारले किंवा रात्रीले जेवणानंतर, तर त्या टायमिंगला आम्ही सायकल चालावायला जाईल आणि जावंच पाहिजे. कारण की खरंच ना म्हणजे लग्नान पहिले असं लहान राहतं असतं तर इंटरेस्ट राहत नाही आणि तो इंटरेस्ट राहत नाही काही करा. मग जसं कॉलेजला टायमिंग येस ना तो असं वाटत की आपण पण काहीतरी असं करायला पाहिजे, पण तो आपल्यावर लिमिट्स राहतेच, मायबापच ना भाऊच ना लिमिट्स राहतेच की नाही आता असं नाही घालानं, आता असं कपडा नाही घालानं, आता असं नाही वागानं, आता तसं नाही वागानं. मग असं वाटतं की लग्नानंतर करसू, पण लग्नानंतर त्याच्या सगळ्या त्या शेतला त्या स्टेप पार करेपर्यंत त्या बड्डे हाऊसपट्टी जायला राहस. मग नंतर हाऊस 30 नंतर ना काय राहस ना, म्हणजे 30 वर्षाला गेलं 30 नंतर ना काय असं खरंच त्यांना मग टाइम भेटस आणि त्यानंतरच बाईसला असं वाटतं की करिअरकडे पण लक्ष देवान पाहिजे, आपला हातमा पण पैसा राहायला पाहिजेत, आपले पण सगळं काही यायला पाहिजे असं वाटच ना. मग तो खरंच सुरुवात करा, काही पण शिकणं होईना तरी सुरुवात करा. कारण की तो आपले म्हणजे टाइम पण भेटायला लागतात आणि आपले वाटच पण मॅच्युअर पण आपण तेवढा व्हायला काय चुकी नाही काय बरोबर आहे या गोष्टी आपले समजायला लागतच ना. तर तोच परत ते एकदम म्हणजे परत असं एकदम सुरुवात करी टाकू की हा मला करणं काहीतरी असं. तर आम्ही 2-3 दिवसपासून ना सगळ्या मैत्रिणी सायकलिंग करायला जाईल म्हणून. आता हळूहळू सायकलिंग शिकाय नाही का, मग नंतर स्कूटीकडे वळसूत आणि 4 व्हीलर तर येस म्हणजे तशी मला चालवता, पण असं त्याला मग प्रो म्हणजे मी तर आता ठरायले ना की मी आता नेक्स्ट टाइम जर गावला जासू ना तर मी इकडून पूर्ण ड्रायव्हिंग करीस आणि गावपर्यंत स्वतः गाडी लई जासू आणि तिकडून पण येताना स्वतः गाडी चालायची आणि लईसू. अशा मनात ज्या सगळ्या म्हणजे पहिले ज्या कॉलेजला लाईफ मग शाळा लाईफ माझ्या स्वप्न असं राहिलं ना पूर्ण ते आधी पूर्ण करणं आहे. तर तसंच तुम्ही पण सुरुवात करा. मनसोक्त जगा, मनसोक्त जीवन आनंद लिहा आणि स्वतः पण खुश राहा. म्हणजे आपण आहे ना, आपण जर स्वतः खुश राहतो तर आपण दुसऱ्याला खुशी देऊ शकतो. नाही तर आपण जर म्हणजे ना नाही मी नाराज आहे मला काही म्हणणार नाही, आपले दुसऱ्यातले पण आपले देखील दुसरा मंदिर आहे बाई हिनं तोंड कसं मस्त आहे, हिनं तोंड दे का जीवत नाही आहे नाही, मी कसं कसं तोंड करेल असं आहे नाही, मी आळस मारा असं आहे नाही, मी दुःखा मारा जाऊ देईन सगळे ज्याने मी असं दुःखामध्ये दिसतं, ज्याने मी असं एकदम नाराज करत असते की समोर लोक मध्ये जाऊ दे बाबा तिनं नांदेली लागा ना, ती नेहमीच दुःखा मारा असते, नेहमीच आळशी चांगली नेहमीच आळशी रास तिनं काही संपर्कामध्ये जाऊ नये. आपण उत्साही राहो, आपण आनंदी राहो, म्हणजे आपणच दुसऱ्यातले आनंद हा देऊ शकतो. हो 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 चांगली चांगली. चला तर मग आता आजपासून आज हा व्हिडिओ अपलोड करस आणि आजपासूनच आपला रेसिपीना व्हिडिओज आणि अजून अशीच मला बडबड सुरू राहील. तुम्हाला देखायला आवडेल तर व्हिडिओला लाईक करजात, चॅनलला सबस्क्राईब करजात, कमेंट करजात आणि तुम्ही पण सुरुवात करा. काही तुम्हाला शिकणार असेल ना तर तुम्ही पण मला बरोबर ना मैत्रिणी असतील तर तुम्ही पण व्हिडिओ काढायला सुरुवात करा आणि तुम्हाला काही कमेंट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट टाका आणि व्हिडिओ देखा. त्याबद्दल धन्यवाद. माझी बडबड ऐकली त्याबद्दल मी धन्यवाद. चला तर बाय बाय.